विद्यार्थी मित्रांनो, आपण आतापर्यंत पहिल्या टॉपिकमध्ये कंपन्यांचे प्रकार, भारतीय कंपनी कायदा 2013 ची पार्श्वभूमी आणि अ, कंपन्यांचे इतर प्रकार त्यामध्ये आपण सर्व प्रकार अभ्यासलेले आहेत. यानंतर आपण आज खाजगी कंपनी आणि सार्वजनिक कंपनी या संदर्भात खाजगी कंपनीचे फायदे तोटे काय आहेत आणि सार्वजनिक कंपनीचे फायदे तोटे काय आहेत, हे आपण पाहणार आहोत. मीनव्हाईल आपण खाजगी कंपनी आणि सार्वजनिक कंपनी यातला फरक अभ्यासलेला आहे. तो फरक अभ्यासत असताना खाजगी कंपनीपेक्षा सार्वजनिक कंपनी कशी वेगळी आणि अ, स्वतंत्र आहे. खाजगी कंपनीची वैशिष्ट्ये वेगळी आहेत. सार्वजनिक कंपनीची वैशिष्ट्ये वेगळी आहेत. परंतु दोन्ही कंपन्या या कंपन्यांच्या प्रकारात मोडतात. आपण सुरुवातीला पाहिलं की खाजगी कंपन्यांना सार्वजनिकरित्या जनतेला आवाहन करता येत नाही भांडवलाची उभारणी करण्यासाठी. खाजगी कंपन्या हे करू शकत नाही, परंतु सार्वजनिक कंपन्या मात्र सार्वजनिकरित्या लोकांना आवाहन करू शकतात. असं जरी असलं तरी देखील हे दोन्ही कंपन्यांचेच प्रकार आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी भांडवलाची आवश्यकता असते प्रत्येक कंपनीला. खाजगी कंपनी असेल, सार्वजनिक कंपनी असेल. त्यामुळे खाजगी कंपनी सुद्धा खाजगीरित्या भांडवलाची उभारणी करू शकते. म्हणजे सार्वजनिक जनतेला आवाहन न करता आपले नातेवाईक, मित्रमंडळी यांना अपील करून स्वतःचं भांडवल त्यामध्ये गुंतवून खाजगी कंपनी आपला व्यवसाय सुरू करू शकते. तर अशा खाजगी कंपनीचे फायदे आज आपण प्रामुख्याने अभ्यासणार आहोत. तुम्ही स्क्रीनवर बघता आहात. खाजगी कंपनीच्या फायद्यांमध्ये पहिला फायदा आहे मर्यादित जबाबदारी. आपण वैशिष्ट्यांमध्ये पाहिलंय की खाजगी कंपनीची कोण बोलतंय? येस. म्यूट केलं नाही का अजून स्वतःला? होणारी उन्होंने नागरे प्रणाली ठीक आहे. यानंतर अशी वेळ येणार नाही याची काळजी घ्या बाळांनो. तर खाजगी कंपनीमध्ये देखील सभासदांची जबाबदारी ही मर्यादित स्वरूपाची असते. म्हणजे खाजगीरित्या जनतेला आवाहन न करता खाजगीरित्या जी भांडवलाची उभारणी केलेली असते, म्हणजे भागांची विक्री करून, अशा वेळेला ते जे भागधारक असतील, त्यांची जबाबदारी ही मर्यादित स्वरूपाची असते, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. सार्वजनिक कंपनीप्रमाणेच भागधारकांनी जितक्या रकमेचे भाग खरेदी केलेले आहेत, तितकी रक्कम सभासदांना कंपनीकडे भरावी लागते. अशा प्रकारे खाजगी कंपनीने आपल्या भांडवलाची उभारणी केल्यानंतर प्रत्येक भागधारकाची जबाबदारी ही निश्चित केली जाते आणि मग ते भागधारक आपण खरेदी केलेल्या भागाच्या इतक्याच रकमेसाठी जबाबदार असतात. हे पहिलं वैशिष्ट्य आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. दुसरं वैशिष्ट्य स्थापनेसाठी केवळ 2च व्यक्तींची आवश्यकता. इथे दुसरा शब्द जोडला तरी काही हरकत नाही. कारण तुम्ही पाहता की सार्वजनिक कंपनीची स्थापना करण्यासाठी किमान 7 व्यक्ती आवश्यक असतात. इथे मात्र 2च व्यक्तींची आवश्यकता आहे. याचा अर्थ काय? किमान व्यक्तींमध्ये खाजगी कंपनीची स्थापना केली जाऊ शकते. तुम्हाला माहीतच असेल, की जास्त लोक एकत्र येणं याला लागणारा कालावधी आणि त्यांचा होणारा निर्णय या बाबींना वेळ लागतो. परंतु खाजगी कंपनीमध्ये फक्त 2च व्यक्ती एकत्र आल्यानंतर या व्यक्ती अ, अतिशय तात्काळ निर्णय घेऊन आवश्यक असलेलं भांडवल कशा पद्धतीने उभं करायचंय या संदर्भात चर्चा करू शकतात आणि स्वतंत्रपणे कंपनीच्या नोंदणीसाठी जी प्रक्रिया आहे ती राबवून व्यवसायाची निर्मिती करू शकतात. मात्र सार्वजनिक कंपनीला जास्त सदस्य संख्येमुळे कंपनी व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी थोडासा उशीर लागतो खाजगी कंपनीच्या तुलनेत. इथे म्हटलंय खाजगी कंपनीची स्थापना करण्यासाठी कमीत कमी 2 व्यक्तींची आवश्यकता आहे. त्यामध्ये प्रौढ किंवा संज्ञान असलेल्या 2 संचालकांसह खाजगी कंपनीची नोंदणी करता येते. म्हणजे लक्षात आलं असेल तुमच्या, की कंपनीची निर्मिती करायची असेल तर संचालक किंवा सभासद हे संज्ञान म्हणजे 18 वर्षांपेक्षा जास्त वयाचे असावे लागतात. बरोबर? कोणत्याही कंपनीसाठी. तर या पद्धतीने आपल्याला खाजगी कंपनीच्या स्थापनेसाठी 2 व्यक्तींची आवश्यकता आहे. हे निश्चित करता येतं. आणि दुसरे हे जे 2 संचालक असतात, किमान 2 संचालक. म्हणजे ज्या 2 व्यक्तींनी कंपनीची स्थापना केली तेच या कंपनीचे संचालक बनतात किंवा बनू शकतात. त्यामध्ये सज्ञान व्यक्ती असणं अपेक्षित आहे आणि या 2 संचालकांपैकी किंवा 2 व्यक्तींपैकी एक व्यक्ती भारतीय नागरिक असली पाहिजे. याचा अर्थ काय? ती भारताची रहिवासी असली पाहिजे. तुम्हाला माहिती आहे भारतामध्ये किमान 180 दिवस त्या व्यक्तीचं वास्तव्य असणं अपेक्षित आहे आणि खाजगी कंपनीच्या स्थापनेच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये एक व्यक्ती भारतीय असली तरी देखील दुसरी परदेशी व्यक्ती असली तरी देखील चालते. म्हणजे भारतीय व्यक्ती आणि परदेशी व्यक्ती यांना एकत्र येऊन खाजगी कंपनीची स्थापना
करता येते. त्यानंतर तिसरा फायदा आहे स्वतंत्र अस्तित्व. आपण पाहतोय की कंपनीची वैशिष्ट्ये आपण जे अभ्यासलेली आहे, स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व किंवा कायदेशीर व्यक्तिमत्व हे वैशिष्ट्य आपण पाहिले. ते खाजगी कंपनीसाठी जसंच्या तसं लागू होतं. म्हणजे कंपनीची स्थापनाच मुळात एका विशिष्ट नावाने केली जाते आणि कंपनी ही एक कृत्रिम व्यक्ती आहे. कारण त्या व्यक्तीला म्हणजे कृत्रिम व्यक्तीला स्वतंत्र नाव दिलेलं असतं आणि स्वतंत्र नावामुळे त्या कंपनीचं स्वतंत्र अस्तित्व देखील निर्माण होतं. लक्षात घ्या. कंपनी कायद्यातील तरतुदीनुसार कंपनीची स्थापना केल्यानंतर त्या कंपनीला स्वतंत्र अस्तित्व प्राप्त होतं. म्हणजे तुम्हाला माहिती आहे कंपनीच्या स्थापनेमध्ये किंवा निर्मितीमध्ये एकूण 4 अवस्था आहेत. पहिली प्रवर्तनावस्था असते, दुसरी नोंदणी अवस्था असते, तिसरी भांडवल उभारणीची अवस्था आणि चौथी अवस्था आहे व्यवसाय प्रारंभ दाखला. या 4 अवस्थांमधून पहिल्या 2 अवस्था पूर्ण केल्या म्हणजे प्रवर्तन अवस्था आणि नोंदणी अवस्था पूर्ण केली, की खाजगी कंपनीची निर्मिती होते आणि कंपनी व्यवसाय सुरू करता येतो. म्हणजे पहिल्या 2 प्रक्रियांच्या दरम्यान कंपनीची नोंदणी अधिकाऱ्याकडे झालेली असते आणि जेव्हा ती नोंदणी होते, तेव्हा त्या कंपनीला स्वतंत्र अस्तित्व किंवा व्यक्तित्व म्हणूयात आपण, हे प्राप्त झालेलं असतं आणि कंपनीची स्थापनाच मुळात एका विशिष्ट नावाने किंवा कृत्रिम व्यक्तिमत्वाने केल्यामुळे त्या कंपनीला कर्ज घेता येतं किंवा कंपनीच्या मालकीची जी मालमत्ता आहे त्या मालमत्तेचा मालक होता येतं. बघा, संपूर्ण मालमत्ता ही कोणत्याही व्यक्तीच्या नावावर नसते. समजा 2 व्यक्ती एकत्र आल्या खाजगी कंपनीची स्थापना करण्यासाठी, तर आपण म्हणायचं नाही ती मालमत्ता त्या 2 व्यक्तींची आहे. नाही. त्या 2 व्यक्ती सभासद आहेत. मात्र कंपनीच्या नावाचा उल्लेख त्या मालमत्तेसाठी निश्चितपणे केला जातो. संकेत थोरात तुला काय म्हणायचंय? ठीक आहे. तुम्हाला स्क्रीन दिसतच नाहीये का? नाही ना. आता दिसते का? हो. ओके. ठीक आहे. तर या ठिकाणी खाजगी कंपनीची निर्मिती ही स्वतंत्र नावाने झाल्यामुळे तिचं स्वतंत्र अस्तित्व सिद्ध होतं आणि स्वतंत्र अस्तित्व सिद्ध झाल्यामुळे या कंपनीला स्वतःच्या नावाने, कोणत्याही व्यक्तीच्या नावाने नाही, स्वतःच्या नावाने कर्ज घेता येतं आणि कंपनीच्या मालमत्तेचं मालक होता येतं. म्हणजे संपूर्ण मालमत्ता ही कंपनीच्या नावाची असते, कोणत्याही एका व्यक्तीच्या नावाची नसते आणि त्यामुळे काय म्हटलंय, की खाजगी कंपनी ही स्वतंत्र अस्तित्व असणारी किंवा स्वतंत्र व्यक्तिमत्व असणारी व्यक्ती आहे. कंपनी ही न्यायिक किंवा विधी कल्पित ज्युरिस्टिक पर्सन असं त्याला म्हटलेलं आहे. म्हणजे एक कायदेशीर व्यक्ती किंवा कायदेशीर व्यक्तिमत्व असतं, असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. याचा अर्थ काय, की कंपनी ही नैसर्गिक व्यक्ती नाही, ती कृत्रिम व्यक्ती आहे. आणि त्यामुळे असं म्हटलंय, की जी व्यक्ती नैसर्गिक व्यक्ती किंवा मनुष्य नसते, अशा अशा कृत्रिम व्यक्तीला कंपनी या नावाने संबोधलं जातं. याचाच अर्थ काय, की कंपनी एकदा तिच्या नावाने स्थापन झाली, की कंपनी तिच्या नावाने कर्ज घेणार आणि संपूर्ण मालमत्तेचा मालकी हक्क सुद्धा आपल्याकडे जोपासणार. त्यामुळे पुढे असं म्हटलंय, की एखाद्या कंपनीचे सभासद किंवा संचालक कंपनीच्या कर्जासाठी जबाबदार नसतात. जबाबदार कोण असतं? स्वतः कंपनी. बाळांनो, मी तुम्हाला नेहमीच सांगतोय, की तुम्ही स्वतःला म्यूट करा. खालकर, एवढी गोष्ट समजत नाही का? साधी गोष्ट आहे. आपण अनम्यूट आहोत की म्यूट आहोत हे आपल्याला समजू शकत नाहीये का? का मूर्खपणा करताय आपण? ठीक आहे. तर जर कंपनीने कर्ज घेतलं, तर त्या कंपनीसाठी कुठलाही एखादा सभासद किंवा संचालक कर्जासाठी जबाबदार नसतो. जबाबदार असते ती कंपनी आणि कंपनीच त्या कर्जाची परतफेड करायची असते. तर अशा प्रकारे कंपनीला स्वतंत्र अस्तित्व किंवा कृत्रिम व्यक्तिमत्व प्राप्त होते. त्याला ज्युरिस्टिक पर्सन असं देखील आपण म्हणत असतो. चौथा फायदा आहे खाजगी कंपनीचा. कंपनीचे संचालन करणे सुलभ होते. संचालन करणे म्हणजे काय? कंपनी चालविणे, कंपनीचा कारभार करणे, कंपनी व्यवसाय अ, सुरळीतपणे सुरू ठेवणे याला म्हणतात कंपनीचे संचालन करणे. म्हणजे कंपनी चालविणे हे थोडक्यात आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येतं. खाजगी कंपनीचे संचालन करणे हे सार्वजनिक कंपनीच्या तुलनेत सोपे असते. कसे? हे तुम्हाला माहित आहे. आपण म्हटलंय, की खाजगी कंपनीची स्थापना करण्यासाठी 2च व्यक्तींची आवश्यकता असते, किमान 2 व्यक्तींची आणि सार्वजनिक कंपनीची स्थापना करणं हे कायदेशीररित्या खाजगी कंपनीच्या तुलनेत थोडंसं अवघड आहे.
आणि त्यामुळे काय झालंय, आपोआपच खाजगी कंपनीमध्ये कमी सभासद संख्या असल्यामुळे ते सभासद लवकर एकत्र येऊन कंपनीच्या संदर्भात किंवा कारभाराच्या संदर्भात कोणताही निर्णय पटकन घेऊ शकतात. आणि खाजगी कंपनीच्या सभासदांकडे कंपनीच्या संचालनाची जबाबदारी दिल्यामुळे ते सभासद स्वतः लक्ष घालतात. खाजगी कंपनीमध्ये मात्र सार्वजनिक कंपनीमध्ये मात्र भागधारक किंवा जे सभासद आहेत, ते कंपनी व्यवसायामध्ये स्वतः लक्ष घालत नाही. त्यासाठी व्यवस्थापकांची नियुक्ती केली जाते किंवा संचालक मंडळाची नियुक्ती केली जाते आणि त्यामार्फत तो व्यवसाय चालू राहतो. परंतु इथे मात्र खाजगी कंपनीमध्ये सभासद संख्या किंवा संचालकांची संख्या ही किमान असल्यामुळे इतर लोकांकडे कंपनी व्यवसाय देण्याऐवजी ते लोक स्वतः कंपनीच्या कारभारामध्ये स्वतः लक्ष घालू शकतात आणि त्यामुळे खाजगी कंपन्यांना आपलं संचालन करणं सोपं जातं सार्वजनिक कंपनीच्या तुलनेत. दुसरी गोष्ट अशी की खाजगी कंपनीचं संचालन हे का सोपं आहे सार्वजनिक कंपनीच्या तुलनेत? तर कंपनी कायद्यानेच सार्वजनिक कंपनीच्या तुलनेत खाजगी कंपनीला कमी अटी घातलेल्या आहेत किंवा खाजगी कंपन्यांना कंपनी कायद्याने अनेक सूट किंवा सवलती दिलेल्या आहेत. अनेक विशेषाधिकार दिलेले आहेत आणि त्या विशेषाधिकारांचा वापर करून ते संचालक असतील किंवा सभासद असतील आपल्या कंपनी व्यवसायासाठी कंपनी व्यवसायामध्ये अ, चांगल्या प्रकारे काम करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात. म्हणजे खाजगी कंपन्यांना एक प्रकारचं स्वातंत्र्य किंवा सूट किंवा सवलत म्हणतो. स्वातंत्र्य म्हणण्यापेक्षा त्याला सूट किंवा सवलती दिलेल्या आहेत आणि अनेक अधिकार दिलेले आहेत आणि म्हणून खाजगी कंपन्यांचं संचालन करणं हे सार्वजनिक कंपनीच्या तुलनेत सोपं असतं. पुढचा फायदा आहे माहिती पत्रक अनावश्यक किंवा माहिती पत्रकाची गरज नसते. तुम्हाला आता हे पुन्हा सांगण्याची गरज नाही. तुम्हाला माहिती आहे, की खाजगी कंपनी माहिती पत्रक प्रसिद्ध करून सार्वजनिक जनतेला भाग खरेदी करण्यासाठी आवाहन करू शकत नाहीये. म्हणजे याचा अर्थ काय होतो, की माहिती पत्रक प्रसिद्ध करायचं नाही म्हणजे माहिती पत्रक निर्माण सुद्धा करायचं नाही. म्हणजे खाजगी कंपन्यांना माहिती पत्रकाची निर्मिती करणं बंधनकारक नाही किंवा करावी लागत नाही. त्यामुळे खाजगी कंपन्यांना खाजगीरित्या भांडवलाची उभारणी त्या ठिकाणी करता येते. तिथे असं म्हटलं, की खाजगी कंपनीला नोंदणी अधिकाऱ्याकडे माहिती पत्रक दाखल करण्याची आवश्यकता नसते. कशासाठी? खाजगी कंपन्यांना भांडवलाची उभारणी करावीच लागते. परंतु रीतसर नोंदणी अधिकाऱ्याकडे माहिती पत्रकाची नोंद करून ते प्रसिद्ध करण्याची आवश्यकता नसते. तर याचं महत्त्वाचं कारण, की खाजगी कंपनी सार्वजनिक जनतेला भागांच्या खरेदीसाठी आवाहन करू शकत नाही. त्यामुळे माहिती पत्रक प्रसिद्ध करण्याची आवश्यकता खाजगी कंपन्यांना नसते. ही सगळ्यात महत्त्वाची बाब त्या ठिकाणी लक्षात घेणं अपेक्षित आहे. पुढचा फायदा आहे व्यवसाय प्रारंभ दाखला. बघा किंवा प्रमाणपत्र. त्याला व्यवसाय प्रारंभ दाखला किंवा प्रारंभ प्रमाणपत्र असं म्हटलं जातं. आवश्यक नाही. खाजगी कंपन्यांना व्यवसाय प्रारंभ दाखला आवश्यक नाही. मी आत्ताच सांगितले, की कुठल्याही कंपनीची स्थापना किंवा निर्मिती करण्यासाठी निकिता पन्हाळे किती वेळा सांगायचंय, म्यूट करायचंय म्हणून? खाजगी कंपन्यांना कंपनीच्या स्थापनेतील 4 अवस्थांपैकी फक्त 2 अवस्थांची पूर्तता करावी लागते. त्या अवस्था कोणत्या? प्रवर्तन अवस्था आणि नोंदणी अवस्था. आणि नोंदणी अवस्था पूर्ण झाली, की खाजगी कंपनी आपला कंपनी व्यवसाय सुरू करू शकते. तिसरी अवस्था भांडवल उभारणी अवस्था असते. चौथी अवस्था असते व्यवसाय प्रारंभ दाखला. म्हणजे तिसरी आणि चौथी अवस्था खाजगी कंपनीसाठी अजिबात लागू होत नाही. एकदा नोंदणीचा दाखला मिळाला, की खाजगी कंपनी आपला व्यवसाय सुरू करू शकते. म्हणजे व्यवसाय प्रारंभ दाखला मिळवण्याची गरज खाजगी कंपन्यांना नसते. लगेचच व्यवसाय प्रारंभ त्या ठिकाणी करता येऊ शकतो. बघा, पहिली अवस्था होती प्रवर्तन अवस्था, दुसरी नोंदणी अवस्था, तिसरी भांडवल उभारणी अवस्था आणि चौथी व्यवसाय प्रारंभ दाखला अवस्था. या सार्वजनिक कंपनीसाठी ज्या 4 अवस्था आहेत, या 4 अवस्थांपैकी पहिल्या 2 अवस्था प्रवर्तन अवस्था आणि नोंदणी अवस्था, या 2 अवस्था फक्त खाजगी कंपनीला पूर्ण कराव्या लागतात. तर नोंदणी अधिकाऱ्याकडे त्यासाठी ना सादर करण्याची आवश्यकता असते, ना नोंदणी अधिकाऱ्याकडून व्यवसाय प्रारंभ दाखला मिळवण्याची आवश्यकता खाजगी कंपनीला असते. पुढचा फायदा, वैधानिक बैठक आवश्यक नाही. वैधानिक म्हणजे काय? कायदेशीर. बरोबर? कायदेशीर म्हणजे काय? जी कायद्याने बंधनकारक केलेली आहे अशी. बरोबर? कायदेशीर सभा आपण त्याला म्हणूयात. बरोबर?
खाजगी कंपनीमध्ये वैधानिक सर्वसाधारण सभा घेण्याची आवश्यकता नाही आणि वैधानिक अहवाल नोंदणी अधिकाऱ्याकडे दाखल करण्याची सुद्धा आवश्यकता नसते. कायदेशीर अहवाल म्हणतो आपण. बघा कोणत्याही कंपनीची पूर्वी नियामक सभा त्याला म्हटलं जायचं. पूर्वी सार्वजनिक कंपनीची स्थापना झाल्यानंतर देखील बघा सार्वजनिक कंपनीच्या बाबतीत देखील नियामक सभेचं किंवा कायदेशीर सभेचं बंधन आता ठेवलेलं नाहीये. म्हणजे पहिल्या 6 महिन्यांमध्ये प्रत्येक सार्वजनिक कंपनीने आपली नियामक सभा घेण्याची आवश्यकता असायची. परंतु आज ती आवश्यकता राहिलेली नाही. तर अगदी तत्पूर्वी खाजगी कंपन्यांना सुद्धा अशी नियामक सभा किंवा कायदेशीर सभा घेण्याची आवश्यकता त्या ठिकाणी राहिलेली नाही किंवा घेण्याची गरज नाही आणि मग त्या सभाच घेण्याची गरज नाही, तर त्या सभेचा अहवाल सुद्धा नोंदणी अधिकाऱ्याकडे पाठवण्याची आवश्यकता खाजगी कंपन्यांना नसते. पुढचा फायदा आहे संचालकांवर कोणतेही बंधन नाही. म्हणजे काय? संचालकांवर बंधन नाही म्हणजे बंधन नसतंच का? हं? तर त्या बंधनाच्या बाबतीत आपल्याला काय सांगता येईल? सार्वजनिक कंपनीच्या संचालकांच्या बाबतीत जी बंधनं आहेत, ती जर अभ्यासली आपण, तर आपल्याला खाजगी कंपनीच्या संचालकांची बंधनं लक्षात येतील. बरोबर? मला वाटतंय कदाचित तुम्हाला माहिती नसतील, सार्वजनिक कंपनीच्या संचालकांवर कोणती बंधनं घातली असतात? तर इथे त्या संदर्भातली माहिती अशी आहे, की सार्वजनिक कंपनीचे संचालक हे एका वेळी फक्त 20 कंपन्यांचं सभासदत्व संचालक पद धारण करू शकतात. 20 पेक्षा जास्त कंपन्यांचं संचालक पद सार्वजनिक कंपनीचे संचालक धारण करू शकत नाही. इथे मात्र बघा सार्वजनिक मर्यादित कंपनीच्या संचालकांवर कोणतेही काही निर्बंध घातले जातात, परंतु खाजगी कंपनीच्या संचालकांवर मात्र अशी कोणतीही बंधने घातली जात नाहीत. म्हणजे खाजगी कंपनीच्या संचालकांना एकाच वेळी अनेक कंपन्यांचं संचालक पद धारण करता येतं किंवा भूषविता येतं. अशी बंधनं मात्र खाजगी कंपन्यांना नाहीयेत, की इतक्याच कंपन्यांचं संचालक पद त्या लोकांनी धारण करावं. पुढचा फायदा आहे निरंतर वारसा हक्क किंवा उत्तराधिकाराची निरंतर परंपरा. बघा, आता इथे चिरंतन अस्तित्व, कंपनीचं चिरंतन अस्तित्व या अनुषंगाने आपल्याला चर्चा करता येऊ शकते. तुम्ही यापूर्वी पाहिले कंपनीच्या वैशिष्ट्यांमध्ये, की कंपनीला चिरंतन अस्तित्व किंवा सातत्य निर्माण झालेलं असतं. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या येण्याने किंवा जाण्याने, म्हणजे एखादा भागधारक आला, ॲड झालाय, त्याने भाग खरेदी केलेत खाजगीरित्या, तो सभासद होतो, परंतु त्याने जर आपले भाग विकले, तर कंपनीचं अस्तित्व संपलं असं मात्र 100% नाही. भागीदारी संस्थेच्या बाबतीत तुम्ही पाहिलं असेल, भागीदारी संस्थेची निर्मिती झाल्यानंतर त्या भागीदारांपैकी एखादा भागीदार त्या भागीदारीतून निघून गेला. त्याने भागीदारीचं पद सोडलं. दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला. ती व्यक्ती दिवाळखोर झाली, तर भागीदारी संस्थेचं अस्तित्व संपुष्टात येतं. मात्र खाजगी कंपनीचं अस्तित्व कोणत्याही एका भागीदाराच्या अस्तित्वाने किंवा अस्तित्व नसल्याने संपुष्टात येत नाही. खाजगी कंपनी ही सातत्याने चालू राहते. म्हणून चिरंतन अस्तित्व किंवा निरंतर सातत्य कंपनीचं त्या ठिकाणी सुरू राहतं. निरंतर वारसा हक्क म्हणजे बघा एका सभासदाचा वारस जो आहे, तो पुढे या कंपनीचा भागधारक होऊ शकतो किंवा जो उत्तराधिकारी असेल, उत्तराधिकारी म्हणजे उत्तराधिकारी निवडण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला असतो. आपल्यानंतर आपली संपत्ती किंवा आपले अधिकार कोणत्या व्यक्तीने वापरावेत, या संदर्भात ती व्यक्ती नॉमिनेशन करते. आपला नॉमिनी नेमते. त्याला उत्तराधिकारी त्या ठिकाणी आपण म्हणायचंय. म्हणजे कदाचित कुटुंबातला सदस्य उत्तराधिकारी होऊ शकतो असं नाही, तर कुटुंबाबाहेरच्या व्यक्तींना सुद्धा आपलं उत्तराधिकारी बनण्याचा अधिकार त्यातून प्राप्त होत असतो. म्हणजे सभासदाच्या किंवा भागधारकाच्या खाजगी कंपनीतील सभासदाच्या मृत्यूनंतर त्याचा जो वारस असेल किंवा उत्तराधिकारी असेल, तो त्या कंपनीचा भागधारक होतो आणि त्यामुळे कंपनीचं अस्तित्व हे सातत्याने सुरू राहतं. कंपनी भागधारकाच्या मृत्यूमुळे किंवा तो भागधारक सोडून गेल्यामुळे, कंपनीचं भाग विकल्यामुळे ती कंपनी बंद पडत नाही. याचा अर्थ काय होतो, की त्या कंपनीचं अस्तित्व हे सातत्यपूर्ण असतं आणि त्यामुळे कंपनी बंद पडण्याची शक्यता नसते. जोपर्यंत त्या कंपनीचं विसर्जन केलं जात नाही, निस्तारण केलं जात नाही, तोपर्यंत ती कंपनी सुरू राहते. पुढचा फायदा आहे समभागांचे सुलभ हस्तांतरण. म्हणजे जे समहक्क भाग आहेत,
इक्विटी शेअर्स, जसं सार्वजनिक कंपनीमध्ये सुद्धा इक्विटी शेअर्सचं विक्री केली जाते, प्रेफरन्स शेअर्सची विक्री सुद्धा केली जाते. खाजगी कंपनीमध्ये सुद्धा अशा भागांची विक्री त्या ठिकाणी केली जाते. आणि खाजगी कंपनीतील सभासदांना देखील आपले भाग समभाग म्हणूयात कोणत्याही व्यक्तीला हस्तांतरित करण्याचा अधिकार असतो. मात्र त्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की संचालक मंडळ जे आहे, व्यवस्थापन मंडळ जे आहे, त्यांचं नियंत्रण त्या ठिकाणी असतं. जेव्हा खाजगीरित्या भागाची खरेदी आणि विक्री करायचं ठरतं, तेव्हा थोडीशी बंधनं त्या ठिकाणी येत असतात. परंतु कंपनी कायद्याने मात्र त्या अशा शेअर्स धारकांना, भागधारकांना आपले भाग मुक्तपणे विकण्याची, हस्तांतरित करण्याची परवानगी दिलेली आहे. हे हस्तांतरण भागीदारी किंवा स्वतंत्र मालकीचा व्यवसाय म्हणून चालणाऱ्या व्यवसायातील हितसंबंधाचे हस्तांतरणाच्या तुलनेत सोपे आहे. बघा, भागीदारी किंवा एक व्यक्ती व्यवसाय या व्यवसायांच्या तुलनेत खाजगी कंपन्यांच्या भागांचं हस्तांतरण हे सोपं असतं. त्यासाठी काय करावं लागतं? भाग हस्तांतर पत्र त्या ठिकाणी भरावं लागतं. कंपनी कायद्याने ही तरतूद दिलेली आहे, की भागांचं हस्तांतरण करायचं असेल, तर भाग हस्तांतर पत्र किंवा त्याला इथे म्हटलंय भाग हस्तांतरण अर्ज, शेअर ट्रान्सफर फॉर्म. लक्षात येतंय? भाग हस्तांतर अर्ज भरणं अपेक्षित असतं आणि त्यावर हस्तांतरक आणि हस्तांतरी म्हणजे भाग विकणारा आणि भाग खरेदी करणारा या दोघांच्या सह्या त्या भाग हस्तांतर पत्रावर असणं अपेक्षित असतं. तर अशा रीतीने खाजगी कंपनीच्या समभागांचं हस्तांतरण सुद्धा अतिशय सोप्या पद्धतीने करता येतं आणि सहजपणे हे भाग खाजगी कंपनीचे हस्तांतरित करणं शक्य होतं. बघा, खाजगी कंपनीच्या व्याख्येमध्येच मी पुन्हा सांगतोय की खाजगी कंपनीच्या व्याख्येमध्ये जी कंपनी आपले भाग हस्तांतरित करू शकत नाही, जी कंपनी भागांच्या खरेदीसाठी सार्वजनिक जनतेला आवाहन करू शकत नाही, असं आपण म्हटलंय. तरी देखील आपण खाजगी कंपन्यांच्या फायद्यांमध्ये हा फायदा या ठिकाणी अभ्यासला आहे. हे देखील लक्षात घेणं महत्वाचं आहे. पुढचा फायदा आहे निधी उभा करण्यासाठी दबाव नाही. निधी म्हणजे काय? भांडवल. खाजगी कंपनीला जो निधी आवश्यक आहे, तो भांडवल, किमान भांडवल म्हणूयात, किमान भांडवलाची अट खाजगी कंपनीला घातलेली नाही. पूर्वी खाजगी कंपन्यांची स्थापना करण्यासाठी या कंपनीकडे किमान भांडवलाची अट होती, किमान ₹1,00,000. तुम्ही बघता इथे खाजगी कंपनीसाठी सुरुवातीच्या शेअर भांडवलाची म्हणजे किमान अभिदानाची रक्कम जी आहे, किमान भांडवलाची रक्कम म्हणूयात, ती ₹1,00,000 असावी असं म्हटलं होतं. परंतु 2015च्या दुरुस्ती कायद्यानुसार, कंपनी कायद्यातील 2015च्या दुरुस्तीनुसार आता खाजगी कंपन्यांना किमान भांडवलाची अट टाकलेली नाही किंवा राहिलेली नाही. म्हणजे खाजगी कंपनीने व्यवसाय सुरू करण्यासाठी किती भांडवल आणलं पाहिजे असं काही बंधन किंवा मर्यादा त्या ठिकाणी आता राहिलेली नाही. ती मर्यादा काढून घेतलेली आहे 2015च्या कंपनी कायद्याने. म्हणजे याचा अर्थ आता खाजगी कंपनीची निर्मिती करण्यासाठी जे भांडवल किमान ₹1,00,000 असणं अपेक्षित होतं, त्या भांडवलाची आवश्यकता नाही. म्हणजे कमी भांडवल असणारे देखील खाजगी कंपनीची स्थापना किंवा निर्मिती त्या ठिकाणी करू शकतात. याचा अर्थ काय होतो, की खाजगी कंपन्यांची निर्मिती करण्यासाठी भांडवलाचा किंवा निधी आणण्यासंदर्भातला कोणताही दबाव आता कंपनी कायद्याने ठेवलेला नाहीये. अनेक व्यक्ती कमी भांडवलात खाजगी कंपनीची स्थापना किंवा निर्मिती करू शकतात. पुढचा फायदा आहे ओके. पुढचा फायदा आहे 12वा फायदा, सहज नोंदणीची प्रक्रिया. मी यापूर्वी तुम्हाला सांगितले काय? कंपनीची नोंदणी प्रक्रिया ही सहज होते किंवा सोपी असते. कशी? की अलीकडे ऑनलाईन पद्धतीने कंपन्यांची नोंदणी करणं शक्य झालेलं आहे किंवा कमी अवस्थांची पूर्तता केल्यानंतर खाजगी कंपनीला आपला व्यवसाय त्या ठिकाणी सुरू करता येतो. याचा अर्थ काय? की खाजगी कंपनीची नोंदणी प्रक्रिया किंवा स्थापनेची प्रक्रिया ही अतिशय सोपी आहे किंवा सहजपणे करता येते. भारतात खाजगी मर्यादित कंपनीची नोंदणी प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन झालेली आहे. बघा बघा, आता आपण सध्या ऑनलाईन पद्धतीने शिकतो आहोत. ऑफलाईन पेक्षा ऑनलाईन पद्धती थोडीशी सुरुवातीला आपल्याला स्वीकार्य नसली तरी देखील आता आपण या पद्धतीचे फायदे मात्र अभ्यासतो आहोत. याचा अर्थ आता ऑफलाईन पद्धती नाहीच की काय असा त्याचा अर्थ नाही. परंतु
अनेक संकटांवर मात करून आज आपण शिक्षण घेतोय ते केवळ ऑनलाईन पद्धतीने. आणि तुम्हाला प्रत्यक्ष व्यवहारांमध्ये ऑनलाईन पद्धतींचा किती फायदा होतो, आता हे मी सांगायला नको नव्याने. ऑनलाईन पद्धतीने काय झालंय, आपला वेळ वाचतो, आपले श्रम वाचतात आणि खर्चात देखील बचत होते. म्हणजे घरातून कुठेही बाहेर पडण्याची आवश्यकता नसते. आहे त्याच ठिकाणाहून आपल्याला आपली सगळी कामं त्या ठिकाणी करता येतात. तर त्या संदर्भात जी कागदपत्र आहेत खाजगी कंपन्यांच्या स्थापनेसाठी किंवा नोंदणीसाठी, ती देखील ऑनलाईन पद्धतीने त्या ठिकाणी सबमिट करणं शक्य होतं. बघा, इथे डी-आय-एन, डिरेक्टर्स आयडेंटिफिकेशन नंबर म्हणतो आपण, म्हणजे संचालक ओळख क्रमांक किंवा पॅन कार्ड असेल. त्यानंतर प्रोफेशन टॅक्स असेल किंवा बँकेत खातं उघडायचंय त्यासाठीचा अर्ज असेल. या सगळ्या प्रक्रिया आता ऑनलाईन करता येतात. त्यामुळे काय होतंय, की कमी श्रमामध्ये, कमी खर्चामध्ये आणि कमी वेळेमध्ये खाजगी कंपन्यांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करता येते आणि म्हणून खाजगी कंपनीची आणि त्यातल्या त्यात आणखी एक महत्त्वाची बाब, एकूण 4 अवस्थांपैकी फक्त 2च अवस्थांची म्हणजे प्रवर्तन अवस्था आणि नोंदणी अवस्था पूर्ण झाली, की खाजगी कंपनीची नोंदणी झाली किंवा स्थापना झाली, असं त्या ठिकाणी म्हणता येतं. म्हणजे खाजगी कंपन्यांची नोंदणी अवस्था आता ऑनलाईन पद्धतीने देखील सोपी झालेली आहे आणि फक्त 2च अवस्थांची पूर्तता करावी लागते. म्हणून ही प्रक्रिया सोपी झालेली आहे. पुढचा फायदा, मालमत्तेच्या मालकीचे संपादन. संपादन म्हणजे काय? मालमत्ता जी आहे, त्या मालमत्तेची मालकी मिळवणे. बघा, मी अगोदरच सांगितल्याप्रमाणे स्वतंत्र अस्तित्व किंवा स्वतंत्र व्यक्तिमत्व खाजगी कंपन्यांना प्रदान झालेलं असतं, प्राप्त झालेलं असतं आणि त्यामुळे खाजगी कंपनी जसं कर्ज आपल्या स्वतःच्या नावावर घेऊ शकते, तसंच जी मालमत्ता आहे, ती मालमत्ता सुद्धा स्वतःच्याच नावावर त्या कंपनीला ठेवता येते. आणि जर काही मालमत्ता खरेदी करायची असेल, मिळवायची असेल, तर कंपनीला तिच्या स्वतःच्या नावाने मालमत्ता खरेदी करता येते किंवा मालमत्तेचा उपभोग घेता येतो कंपनीला स्वतःच्या नावाने. म्हणजे काय? एखादी एक कंपनी ही स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असलेली कंपनी असल्यामुळे तिला स्वतःच्या नावावर मालमत्ता संपादन करणे म्हणजे मिळवणे म्हणजे खरेदी करणे, तिचा उपभोग घेणे आणि तिचे हस्तांतरण करणे. म्हणजे जेव्हा मालमत्ता नको आहे, तेव्हा त्या मालमत्तेची विक्री सुद्धा खाजगी कंपनीला करता येते. म्हणजे असं नाही की आता मालमत्ता खरेदी केली, ती कंपनीची मालमत्ता आहे आणि आता ती विकता येणार नाही किंवा वापरता येणार नाही. त्या मालमत्तेचा वापर देखील करता येतो आणि वापर संपल्यानंतर ती मालमत्ता कंपनीला स्वतःच्या नावाने विकता देत विकता देखील येते. याचा अर्थ काय? भागधारक हे जरी कंपनीचे मालक असले, तरी देखील या मालकांना स्वतःच्या नावावर कंपनीची मालमत्ता ठेवता येत नाही. तर खाजगी कंपनीलाच आपल्या नावावर संपूर्ण मालमत्ता मिळवता येते. तिचा वापर करता येतो आणि वापर झाल्यानंतर ती मालमत्ता विकता सुद्धा येते. म्हणजे भागधारकांपेक्षा कंपनी स्वतःच कंपनीच्या संपूर्ण मालमत्तेची मालक असते. हे तुम्हाला त्या ठिकाणी स्पष्ट झालं असेल. पुढे 14वा फायदा आहे, इतरांवर खटला दाखल करण्याची आणि इतरांनी कंपनीवर खटला दाखल करण्याची क्षमता. बघा, इतरांवर खटला दाखल करणे. समजा कंपनीवर अन्याय झाला. कोणी कंपनीच्या मालमत्तेसंदर्भात चुकीचा मालकी हक्क दर्शविला. तर अशा वेळेला खाजगी कंपनी त्या व्यक्तीविरुद्ध दावा दाखल करू शकते. ज्याप्रमाणे एखादी व्यक्ती स्वतःच्या नावाने दुसऱ्या व्यक्तीच्या विरुद्ध त्या व्यक्तीच्या नावावर कायदेशीर कारवाई करू शकते, त्याचप्रमाणे स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असलेली संस्था म्हणून एखादी कंपनी देखील संबंधितावर दावा दाखल करू शकते किंवा त्या कंपनीच्या स्वतःच्या नावावरच देखील कुणी इतर व्यक्ती सुद्धा दावा दाखल करू शकतात. याचा अर्थ, जरी भागधारक असले त्या कंपनीचे, तर त्या भागधारकांच्या नावाने दावा दाखल करता येत नाही. कंपनी तिच्या नावाने दुसऱ्यांवर दावा दाखल करू शकते किंवा दुसऱ्यांना कुणाला तरी कंपनीवर दावा दाखल करायचा असेल, तरी देखील इतर लोक देखील त्रयस्थ, इतर पक्ष, तृतीय पक्ष म्हणूयात, तर ते देखील कंपनीच्या नावानेच दावा दाखल करू शकतात, कंपनीच्या नावाने. याचा अर्थ, कंपनीचं नाव हे त्यासाठी किंवा ती व्यक्ती, कृत्रिम व्यक्ती कायदेशीर खटल्यांसाठी किंवा दाव्यासाठी जबाबदार धरली जाते. पुढे 16, दुहेरी नातेसंबंध. बघा, दुहेरी नातेसंबंध म्हणजे काय? म्हणजे
सार्वजनिक कंपनीमध्ये एका व्यक्तीला किंवा भागधारकाला दुहेरी नातेसंबंध ठेवता येत नाही, परंतु खाजगी कंपनीमध्ये जे भागधारक असतील, धनको असतील, संचालक असतील किंवा कर्मचारी असतील, यांना कंपनीमध्ये दुहेरी नातेसंबंध मिळतो. याचा अर्थ काय बघा, कंपनी आपल्या कोणत्याही सदस्यासोबत वैध म्हणजे कायदेशीर म्हणूयात आपण त्याला. वैध म्हणजे काय? कायदेशीर आणि प्रभावी करार करू शकते. बघा, म्हणजे भागधारक आहेत ते मालक आहेत, बरोबर? धनको आहेत, सावकार आहेत ते, त्यांनी कंपनीला भांडवलाची उपलब्धता करून दिली असते. संचालक हे कंपनीचा व्यवसाय पाहतात, खाजगी कंपनीचे संचालक, आणि कर्मचारी काय करतात? कामाची पूर्तता करतात, अंमलबजावणीची कामं करतात. परंतु कंपनी अशा व्यक्तींबरोबर काही करार करू शकते. म्हणजे भागधारक हा पहिला नातेसंबंध आणि भागधारकांनी कंपनीशी करार केला हा दुसरा नातेसंबंध. म्हणजे मग भागधारक असतील किंवा धनको असतील किंवा संचालक असतील किंवा कर्मचारी असतील, इव्हन दो कर्मचाऱ्यांशी सुद्धा कंपनीला करार करता येऊ शकतो. सार्वजनिक कंपनीमध्ये मात्र असं करता येत नाही. ज्या संचालकांचे हितसंबंध कंपनीमध्ये असतात, असे लोक कंपनीशी कुठल्याही प्रकारचा करार करू शकत नाही किंवा कंपनीच्या व्यवसायात भाग त्या व्यवसायात सहभाग सुद्धा घेऊ शकणार नाही. ज्या कराराशी किंवा ज्या विषयाशी निगडीत हितसंबंध असतो. मी नातेसंबंध म्हटलेलं नाही आता, हितसंबंध. आणि हितसंबंध हा नेहमी आर्थिक स्वरूपात मोजला जातो. मी तुम्हाला यापूर्वी सांगितलंय. कंपनीशी असलेला हितसंबंध, संचालकांचा कंपनीशी असलेला हितसंबंध म्हणजे काय? की त्यांना त्या कंपनीपासून काही आर्थिक लाभ होत असेल, तर सार्वजनिक कंपनीमध्ये ते 100% नाकारलं जातं. परंतु खाजगी कंपनीमध्ये मात्र आर्थिक हितसंबंध जोपासले जातात. म्हणजे कर्मचारी असतील किंवा भागधारक असतील किंवा धनको असतील किंवा संचालक असतील, यांना कंपनीशी करार करता येतो किंवा कंपनीला सुद्धा या लोकांशी करार त्या ठिकाणी करता येतो. त्यानंतर कर्ज घेण्याची क्षमता. इथे कर्ज घेण्याच्या संदर्भात बघा, प्रत्येक व्यवसाय म्हटलं की भांडवल आलं. भांडवल आलं म्हणजे भांडवल उभारणी आली आणि भांडवल उभारणी ही प्रामुख्याने वित्तीय संस्थांकडून केली जाते. पहिला ऑप्शन जो आहे तो भागधारक, बरोबर? परंतु वित्तीय संस्था, वित्तीय महामंडळ कंपन्यांना भांडवलाची उपलब्धता करून देण्याचं काम त्या ठिकाणी करतात. खाजगी कंपनीसाठी निधी उभा करताना बँकिंग आणि वित्तीय संस्था, भागीदारी संस्था किंवा व्यक्तिगत मालकीच्या संस्थेऐवजी एखाद्या कंपनीला वित्तीय किंवा आर्थिक मदत देणे पसंत करतात. बघा, अ, म्हणजे इथे बघा, भागीदारी संस्था असेल, एकल व्यापारी संस्था असेल, म्हणजे व्यक्तिगत मालकीची संस्था, तर त्यांच्याऐवजी म्हणजे भागीदारीला कमी भांडवल पुरवठा करत असतील या वित्तीय कंपन्या, करत असतील म्हणजे कमी प्रमाणात किंवा नाकारतात, टाळतात. पण खाजगी कंपन्यांना मात्र भागीदारी संस्थेपेक्षा किंवा एकल व्यापारी संस्थेपेक्षा निश्चितपणे जास्त प्रमाणात भांडवल देतात. याचा अर्थ काय होतो? खाजगी कंपन्यांची भांडवल उभारण्याची क्षमता ही भागीदारी संस्थेपेक्षा किंवा एकल व्यापारी संस्थेपेक्षा निश्चितपणे जास्त स्वरूपाची असते. तर अशा प्रकारे आपल्याला खाजगी कंपनीचे फायदे या ठिकाणी सांगता येतात. हे आता तुम्ही बघा, हेच लेक्चर मी YouTubeला अपलोड करतोय. त्याची लिंक मात्र ग्रुपवर देत नाही. तुम्ही सर्च करायचंय बाय नेम. प्रत्येकाच्या नावाने तुम्ही YouTubeवर हे लेक्चर सर्च केले तर तुम्हाला हे सगळं त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. त्यामुळे नोट्स तुमच्या तुम्ही प्रिपेअर करायचे आहेत आणि जेव्हा कॉलेज रिओपन होणार आहे जानेवारीमध्ये, तेव्हा तुम्ही तुमच्या नोट्स सहित रेडी असायचं आहे. ठीक आहे. आता आपली मीटिंग संपणार आहे. जर शक्य असेल तर मी लगेचच आपलं अटेंडन्स घेतो. ठीक आहे. शक्य असेल म्हणजे